विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा भरती असो किंवा पोलीस भरती, यामध्ये अपॉइंटमेंट्स म्हणजेच नियुक्त्यांवर आधारित प्रश्न हे विचारले जातात. आता प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला एकतरी प्रश्न येतोच. आता हा प्रश्न बघा, ऑगस्ट 2025मध्ये भारतीय लष्कराचे उपसेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? पर्याय आहेत डॉक्टर ए राजराजन, बी लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग, सी सतीश गोलचा आणि डी अजय कुमार भल्ला. ठीक आहे, या ठिकाणी भल्ला आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग. जर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर हे भारतीय सैन्याचे सध्याचे उपप्रमुख आहेत. तर भारतीय सैन्याचे प्रमुख कोण आहेत? तर ते आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. ठीक आहे, आणि याच पद्धतीने इतर जे पर्याय आहेत त्यामध्ये जर बघितलं तर डॉक्टर ए राजराजन हे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक आहेत. सतीश गोलचा हे दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. आणि अजय कुमार भल्ला हे मणिपूरचे राज्यपाल आहेत. पुढील प्रश्न जर पाहिला तुम्ही तर यामध्ये रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत? पर्याय आहेत सोनाली मिश्रा, कमला प्रसाद बिसे सर, परमिंदर चोप्रा आणि अंजू राणी राठी राणा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रेल्वे संरक्षण दलाच्या म्हणजेच RPFच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत? तर ते आहेत सोनाली मिश्रा. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशाच पद्धतीच्या क्वेश्चन्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून या PDFs तुम्हाला फ्रीमध्ये त्या चॅनलवर मिळतील. आता या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही नक्की सांगा की रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉचे सध्याचे प्रमुख कोण आहेत, ज्यांची नेमणूक ही जुलै 2025मध्ये झाली? पर्याय आहेत पराग जैन, केशवन रामचंद्रन, सुनील जयवंत कदम आणि सुधांशू मित्तल. कमेंट बॉक्समध्ये हे उत्तर नक्की कळवा.